रूपानं याआधी औसा तालुक्याला हा बहुमान होता, आता हा बहुमान निलंगा तालुक्याला आला आहे. आपल्याला लवकरच याच महिन्यात 15 दिवसाच्या आतच त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यावेळी खरी मेजवानी आपल्याला जी ऐकायची आहे ती भेटणार आहे. आज केवळ एक औपचारिक आपण एक पाटील साहेब असतील, कल्याणजी पाटील साहेब असतील, नवगिरे साहेब असतील, या सगळ्यांना देखील पुढील पक्षाच्या कारकिर्दीसाठी मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. माझे जुने सगळेच सहकारी, सगळेच तालुकाध्यक्ष, सगळेच मंडळचे अध्यक्ष, त्यांनी मला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असे आभार मानतो. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अत्यंत सन्मानाचं, अत्यंत जबाबदारीचं आणि अत्यंत आव्हानात्मक अशी जबाबदारी आज स्वीकारत आहे. सगळ्यांनी एका आवाजात होऊन जाऊ द्या, हर 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 महादेव. धर्माला सुद्धा नेहमी ग्लानी येत असते. तशी ग्लानी जेव्हा आता दुष्प्रवृत्तींचं, विघटनकारी प्रवृत्तींचं राज्य देशावर आहे, या ग्लानीच्या संकटाच्या काळात हिमतीनं मोहब्बत की दुकान लावून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा करून या सगळ्या देशाच्या दुश्मनाशी हिमतीनं लढत असलेल्या राहुल गांधीजींनी आज देशासाठी जे आव्हान उचललं, देशाला वाचवण्याचं, या देशाची अखंडता एकत्मता राखण्याचं आव्हान उचललेलं आहे. ते उचलत असताना देशभरातील नेते, अनेक नेते, मातबर नेते, पद घेतलेले, पैसे कमवलेले घाबरून पळून जात असताना सुद्धा काँग्रेसच्या विचाराचा आदरणीय इंदिराजी, सोनियाजी, राजीवजी, पंडित नेहरू, महात्मा गांधीजींच्या विचाराचा, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचाराचा झेंडा मजबूतीने जे घेऊन उभे आहेत ते आपले आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख साहेब. प्राणाची आहुती देऊन त्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आदरणीय गांधीजींच्या आशीर्वादानं पंडित नेहरूजींनी हा देश, या देशाचा पाया रचला. सर्व प्रकारच्या विकासाचा पाया रचून देशाला जगासमोर उभं केलं. त्याला मजबूती आदरणीय इंदिराजींनी दिली. स्वतःची शहादत या देशाच्या एकात्मतेसाठी, या देशाच्या विकासासाठी वंदनीय इंदिराजींनी दिली. त्याच्यानंतर या देशाला आधुनिक बनवण्याचं काम करून या देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देऊन या देशाला दिशा दिली. संगणक क्रांती, ही नेटवर्क, मोबाईल, सगळ्या गोष्टीची सुरुवात आदरणीय राजीवजी गांधींनी केली. आणि अत्यंत संकटात सासू पती दोघेही दहशतवाद्याचे शिकार झालेले असताना, शहीद झालेले असताना, प्रतिकूल परिस्थितीत देशाची घसरत असलेली अर्थव्यवस्था, सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. त्या तिथून ती देशाला महाशक्ती म्हणून पुढे आणण्यापर्यंतची जबाबदारी आदरणीय सोनियाजींनी, आदरणीय मनमोहन सिंगजी, आदरणीय पी.व्ही. नरसिंहरावांच्या साथीने केली. महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा पडतो. हे करत असताना आपल्याला भाषण, विचार मंथन बऱ्याच वेळा आपल्याला करायचं आहे, परंतु एकाच गोष्टीची आजच्या क्षणाला आपल्या सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो. इथं उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान वाढवण्यासाठी हा अभय सोळंके सतत प्रयत्न करतो.